नमस्कार. संवाद वाहिनीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. नुकताच आपण 14 नोव्हेंबरला बाल दिवस साजरा केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. भारतात तर हा आपण साजरा करतोच. हा दिवसानिमित्त बरेच कार्यक्रम आपण करतो. शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. बाहेर सुद्धा बाल दिवस म्हणून वेगवेगळे उपक्रम आपण राबवतो. पण अशा वेळेस सुद्धा काही मुलं जी आहेत ती या सगळ्यापासून वंचित राहतात की काय असं वाटतं. कारण बरीचशी मुलं असतात की ज्यांना या दिवसाची माहिती सुद्धा नसते. या दिवसाची यावर्षीची जी थीम होती ती आहे एव्हरी चाइल्ड एव्हरी राईट. म्हणजे प्रत्येक बालकाला प्रत्येक अधिकार हा मिळाला पाहिजे. तेव्हा अशी ही बरीचशी मुलं आहेत ज्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नसेल आणि ज्या आपल्याकडनं दुर्लक्षित राहतात की काय असं वाटतंय. या विषयावरचा 14 नोव्हेंबरच्या मटामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख आला होता. तो लेख वाचनीय आहे, त्याच्यामुळे तो आपण आज वाचणार आहोत. संतोष शिंदे यांनी हा लेख लिहिला आहे, अदृश्य मुलांच्या विश्वात. ते म्हणतात, संपूर्ण भारतात 14 ते 20 नोव्हेंबर हा आठवडा बाल अधिकार सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असली तरी खऱ्या अर्थाने मुलांच्या अधिकारांना मान्यता देण्यात आली ती 20 नोव्हेंबर या दिवशी. म्हणून हा संपूर्ण आठवडा आपल्या देशात बाल अधिकार आणि बाल संरक्षण विषयक जनजागृतीसाठी आपण वापरतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल अधिकार संहितेमध्ये 18 वर्षे वयाच्या आतील व्यक्तीला बालक संबोधावे असे म्हटले आहे. या बाल हक्क संहितेला आपण 11 डिसेंबर 1992 रोजी मान्यता दिली. त्यानंतर आपल्या देशात मुलांसंदर्भात जे कायदे करण्यात आले त्या सर्व कायद्यात मुलांचे वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. आपल्या देशात जवळपास 43% लोकसंख्या ही मुलांची आहे आणि या मुलांच्या संरक्षणाचे मुद्दे अधिक उणे सगळीकडे वेगवेगळे आहेत. बालन्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 मध्ये कलम 2 उपकलम 14 मध्ये कोणत्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे याबाबतची मांडणी केली आहे. सगळ्याच मुलांना आपले बालपण सुरक्षितरित्या आणि पालकांसोबत घालवता येत नाही. बऱ्याचदा आपण सिग्नलजवळ, रेल्वे स्थानकांवर, धार्मिक प्रार्थना स्थळांजवळ, रस्त्यावर गुजराण करणारी मुले पाहतो. कोण असतात ही मुले, कुठून येतात, यांचे पालक कुठे असतात, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. वाढत्या शहरीकरणामुळे मुलांना कुटुंबापासून दूर जाऊन रस्त्यावर अधिक वेळ घालवावा लागतो. काही मुलांना तर पूर्ण वेळ रस्त्यावरच जगावे लागते. काही मुले परिस्थितीमुळे रस्त्यावर येतात तर काही वेळा इतर कारणांमुळे मुलांवर अधिक वेळ रस्त्यावर राहण्याची वेळ येते. रस्त्यावरील मुलांमध्ये मुलीही मोठ्या प्रमाणात दिसतात. भारतात जवळपास 1.8 कोटी मुले जे आहेत ती रस्त्यावर राहतात असा एक अभ्यास सांगतो. ही मुले कोणाच्याही खिजगणतीतही नाहीत. समाजाच्या आणि अर्थकारणाच्या पटलावर ती कुठेच नाहीत. अशा अदृश्य मुलांचा मुद्दा समजून घेण्याची आज गरज आहे. सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेने मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली, आग्रा, अलाहाबाद, कानपूर, लखनौ, मुगलसराय, कलकत्ता या शहरात केलेल्या अभ्यासातून 2,02,765 मुले रस्त्यावर असुरक्षित जीवन जगत आहेत ही बाब पुढे आली. यापैकी महाराष्ट्रातील 3 शहरातील मुलांचा आकडा 52,000च्या वर आहे. वाढती बेरोजगारी, गरिबी आणि कुटुंबातील असुरक्षितता यामुळे हे प्रमाण वाढत आहे. ही मुले सर्वात असुरक्षित गटांपैकी आहेत. प्रत्येक दिवशी ही मुले अन्न, पाणी, कपडे, निवारा, औषध आणि सुरक्षितता यासाठी संघर्ष करत असतात. त्यांचा धड ठाव ठिकाणा नसल्याने त्यांचे अस्तित्वच नाकारले जाते. कचरा वेचणे, रस्त्यावर वस्तूंची विक्री करणे, घरकाम, भीक मागणे अशी कामे त्यांना जगण्यासाठी करावी लागतात. या सर्व कामात त्यांचे शोषण निश्चित होत असते. बऱ्याचदा या मुलांचा वापर पोलिसही करतात. कित्येकदा ही मुले शाळाबाह्य असतात. ती शाळेत ना टिकतात ना टिकवली जातात. अनेकदा शिकण्याची इच्छा असतानाही शाळेत मिळणाऱ्या अमानुष वागणुकीमुळे ही मुले शाळेच्या प्रवाहातून बाहेर पडतात. हे बघता या मुलांकडे अधिक संवेदनशीलपणे पाहून
त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे हे महत्त्वाचे नाही का? रस्त्यावरील मुले ही संकल्पना 1994 मध्ये मानवी हक्क आयोगाने समोर आणली. त्यानंतर रस्त्यावरील परिस्थितीत राहणारी मुले ही संकल्पना समोर आली. कारण बऱ्याचदा मुले वेगवेगळ्या कारणांसाठी रस्त्यावर अधिक वेळ असतात. उदाहरणार्थ सोडून दिलेले अथवा अनाथ मूल, रस्त्यावरील कुटुंबात राहणारी मुले, रस्त्यावर भीक मागणारी मुले, एकटे राहून काम करणारी मुले, घरातून निघून आलेली मुले, घरातून घालवून दिलेली मुले, असे अनेक प्रकार आहेत. काही मुले रस्त्यावर अधिक वेळ घालवतात, रात्री परत आपल्या कुटुंबात जातात आणि सकाळी पुन्हा बाहेर पडतात. रस्त्यावर भीक मागणारे मूल कदाचित कुणी सोडून दिलेले असू शकते किंवा हरवलेले, कुटुंबापासून दुरावलेले असू शकते किंवा रस्त्यावरील कुटुंबात राहणारेही असू शकते. ही मुले आपल्याला कधी भीक मागताना दिसतात, कधी सिग्नलवर, कधी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी, कधी कचरा वेचताना आढळतात, कधी लहान हॉटेलात काम करताना दिसतात, कधी बूट पॉलिश करताना, कधी गाड्या धुताना, डोंबाऱ्याचा खेळ दाखवताना ही मुले आढळतात. यातील काही मुले कधी मानसिक आणि शारीरिक व्यंग असणारी असतात. कोरोनाच्या साथीत अनेक मुलांना आपले पालक गमवावे लागले. अनेक पालकांच्या या दरम्यान नोकऱ्या गेल्या. त्यामुळे स्वतःचे आणि घराचे पोट भरण्यासाठी अनेक मुलांनी शाळा सोडली आणि ते कामाच्या शोधात शहराकडे वळले. रस्त्यावर राहण्यापासून त्यांच्यापुढे पर्यायच नव्हता. गुन्हेगारी कृत्यांमध्ये या मुलांचा वापर केला जातो असे 10 शहरांतील हा अभ्यास सांगतो. या मुलांना थोडे पैसे देऊन त्यांच्याकडून गुन्हा, खंडणी, मारामारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि ने-आण केली जाऊ शकते, किंबहुना केली जाते. अशा रीतीने या मुलांचा गुन्ह्याच्या प्रक्रियेत वापर होतो. रस्त्यावरील परिस्थितीत ही मुले असुरक्षित असतात. राहण्याचे किंवा झोपण्याचे सुरक्षित ठिकाण नसल्याने या मुलांवर लैंगिक अत्याचार आणि आघात होणे अगदीच साहजिक आहे. सन 2021 मध्ये मुलांसोबत घडलेल्या गुन्ह्यांची प्रकरणं 1,50,000च्या आसपास होती. हा आकडा फार मोठा आहे. एकट्या महाराष्ट्रात हा आकडा 47,800 इतका आहे. या अदृश्य मुलांकडे बघण्याची आपली दृष्टी बदलायलाच हवी. सर्वप्रथम या मुलांना आपण त्यांची ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांचे निवासस्थान पक्के नसले तरी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड काढून द्यायला हवे. त्यांचे बँकेत खाते उघडून द्यायला हवे, जेणेकरून त्यांना एक ओळख मिळेल. या मुलांना बालन्याय व्यवस्थेत आणून त्यांच्यासोबत सामाजिक एकात्मीकरणाची प्रक्रिया करण्याची गरज आहे. कायदा सांगतो की मुलांचा सांभाळ करण्यासाठी घर ही सुरक्षित जागा आहे. त्यामुळे या मुलांसाठी कुटुंब आणि घर सुरक्षित कसे राहील यासाठी भूमिका घेण्याची गरज आहे. शासकीय व्यवस्थेत मुलांची काळजी, मुलांचे आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज आहे. ही मुले लैंगिक शोषणाची बळी होऊ नयेत म्हणून, तसेच त्यांच्या आरोग्याचा विचार करता सुरक्षित रात्रनिवारे अधिक संवेदनशीलपणे उभारण्याची गरज आहे. सर्व महानगरपालिकांनी असे निवारे उभारावेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, परंतु परिस्थितीत बदल झालेला नाही. या मुलांना अदृश्य अवस्थेत न ठेवता त्यांना दृश्य रूप द्यायला हवे. त्यांच्या गरजा जाणून घ्यायला हव्यात. त्यांच्या कुटुंबियांचा शोध घ्यायला हवा. मुलांना संवेदनशील नागरिक घडवणे आपल्या सगळ्यांनाच शक्य आहे. आपण आपल्या मुलांपासून त्याची सुरुवात करूया. खरंय मंडळी, आपण एका सुरक्षित वातावरणात जगत असतो, वावरत असतो, पण जगभरात किंवा रस्त्यावर सुद्धा आपण जेव्हा जातो तेव्हा अशी खूप मुलं आपण बघतो की जे बिचारी भीक मागत आहेत. भीक मागून किंवा अशी छोटी छोटी कामं करून आपलं पोट भरत आहेत, स्वतःचं पोट भरत आहेत. अशा मुलांसाठी खरं म्हणजे काहीतरी कार्य व्हायलाच हवं. त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं तरच आपला जो बालदिनाची जी थीम आहे, एव्हरी चाइल्ड एव्हरी राईट, ही सार्थ होईल. तेव्हा या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहूया आणि आपल्या सोबत जे आहेत त्यांना सुद्धा ह्याच्यासाठी प्रवृत्त करूया. आजची मुलं ही उद्याची
आपले भावी पिढी आहे तेव्हा त्यांचं भविष्य चांगलं राहणं, त्यांना चांगलं आयुष्य देणं हे आपलं कर्तव्यच आहे. तेव्हा या दृष्टीने सुद्धा आपण विचार करायला लागूया, थोडंसं जागरूक राहूया आणि आपल्याकडूनही आपण पावलं उचलूया. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन विषयावर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.